जाहीर सभा होतात, तर मुख्यमंत्री आल्यानंतर जाहीर सभा होतात. परंतु परवा गेल्या 8-10 दिवसापूर्वीच्या ज्या दुर्घटनेमुळे, दुर्दैवी घटनेमुळे साहेबांनी आपण कार्यकर्त्यांना संबोधित करा, जाहीर सभा आपण त्या ठिकाणी घ्यायची नाही. परंतु कार्यकर्त्यांना आता जर आपण पाठबळ दिलं नाही तर तीही प्रत्येक पुढच्या निवडणुकांमध्ये आपल्याला ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपल्या पक्षाचं चांगलं स्थान बळकट व्हावं ह्या उद्देशानं ते एवढ्या मेहनतीनं या ठिकाणी आपल्या समोर आलेत. अधिक वेळ न घेता बरेच प्रश्न आहेत. काही प्रश्न आमच्या निवडणुकीच्या माध्यमातून आले. त्या ठिकाणी वसंत उदे मोठ्या विश्वासानं आमच्याकडे आलेले आहेत. पूर्ण गाव आणि पूर्ण भाग त्यांचा सामाजिक लोकांना घेऊन आलेले आहेत. त्यांचे काही प्रश्न आहेत. मला वाटतं पालकमंत्री महोदयांनी सांगितलेले आहेत. मला वाटतं तो प्रश्न तुमच्या दृष्टीनं चुटकीसारखा योगेश दादाने पण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष घातलेलं आहे. आणि मला वाटतं या पुढच्या कॅबिनेटमध्ये आपल्या आपलं अधिवेशनाच्या दरम्यान आपण त्याला मार्गी लावू आणि त्याला आपण निश्चितपणे निधी मिळवून देऊ. बरेचसे प्रश्न छोटे मोठे आहेत, परंतु तुमच्या शिंदे साहेबांनी एकदा शब्द दिला, उदयजी सामंत, योगेश दादाने एकदा शब्द दिला तर आमची शिवसेनेची मंडळी कशी काम करते याचा अनुभव आपल्या सर्वांनी अधिक वेळ घेत नाही. पुढच्या सभा आहे, आपण नेहमी बोलत राहू, मला खात्री आहे. पण मी विश्वासानं सांगतो, गेले 20 वर्ष या आपल्या मतदारसंघामध्ये 2004ला ज्या परिस्थितीनं आपण तुम्ही सर्वजण एकत्रित तो भगवा पुनश्च एकदा 2004च्या निवडणुकीवर उतरला होता, तो फडकवण्याचं मला वाटतं त्यावेळेस बैठकीमध्ये स्वतः शिंदे साहेब त्या ठिकाणी अभंगाची निवडणूक जिंकले होते आणि सगळे नगरसेवक घेऊन आले होते. आणि त्यावेळी दत्ताजी साळवी आणि साहेब तो फोटोचा माझ्याकडे आहे. त्यावेळेस साहेबांनी आमच्याकडे शब्द घेतला होता. त्यावेळेस आमच्या शिवसेनेचं डिपॉझिट चिकूमध्ये जप्त झालं होतं. म्हणजे शिवसेनेमध्ये परत परिस्थिती कधी सुधारेल ह्याची परिस्थिती नव्हती. पण साहेबांना आम्ही त्यावेळेस मला पुढे आणलं, नलाडे साहेब नावाने चव्हाण तुम्ही शब्द, आम्ही ना कुठल्या पक्षाचा पदाधिकारी मी किंवा फक्त शिवसेना आणि शिवसेना प्रमुखावर प्रेम करणारे एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. आणि माझ्याकडे शब्द घेतला. कुणास ठाऊक ती मोठी ताकद शिवसेना प्रमुखांच्या पाठीवर हात हात त्या हाताच्या जोरावर आम्ही येणाऱ्या प्रत्येक पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये सदस्य निवडून आलो. त्याच्यानंतर मला वाटतं 2009ला मोठ्या मताधिक्यानं त्यांना भगवा फडकून आम्ही दाखवला. आणि त्याचं जे आम्हाला आनंद आहे आमच्या शिवसेनेमध्ये जो त्यावेळेस त्यांना शिवसेना प्रमुखांना आम्हाला भेट साहेब त्यावेळेस मातोश्री देत नव्हती साहेबांची. आम्ही निवडून आल्यानंतर मोठ्या उत्साहाने सगळे 100 कार्यकर्ते गेलो होतो. पण त्यांनी सांगितलं की साहेब आजारी आहेत. आणि आम्ही जेव्हा बाहेर येताना चुळबुळ मोठा सुरू झाली तेव्हा रोहित म्हात्रेंना विचारलं साहेबांनी, कोण आले? चिपळूणचे लोक आले. परत आम्हाला आतमध्ये बोलवलं आणि बाहेर स्वतः साहेब खाली आले. साहेब आजारी होते म्हणून सांगितलं होतं. मला वाटतं साक्षीदार सगळी मंडळी माझी साहेब आमच्यावर येऊन 15 मिनिटं भाषण केलं. आम्ही त्यांच्या पायाशी बसत होतो, राजन साळवी सुद्धा त्यावेळेस. म्हणजे साहेबांचं चिपळूणवरचं प्रेम किती होतं आणि तसंच प्रेम शिंदे साहेबांचं आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून अधिक वेळ न घेता ह्या निवडणुकीमध्ये अजूनही 4 दिवस आहेत. कुठे थोडंफार कमी जास्त असेल ते आपण पूर्ण करूया. आणि ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या सर्व उमेदवार आपण ह्या निवडणुकीमध्ये चिपळूणवर भगवा फडकवून दाखवूया असा ठाम विश्वास साहेबांसमोर आपण देऊया. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.